तो यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी पुरस्कृत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामामध्ये आता दोन प्रतिस्पर्धी संघ व्हेरी फर्स्ट मॅच म्हणजे सेकंड राऊंड मध्ये हा व्हेरी फर्स्ट मॅच असेल, कारण की त्यानंतर आपण पाहणार आहोत की सेकंड मग जो राऊंड संपल्यानंतर मग फर्स्ट इनिंग मध्ये आणखीन एक मॅच मध्ये तिथे होईल एन्जॉय ग्रुप मला वाटते असेल आणि त्यांच्या सोबत असणार आहे मुंडे स्पोर्ट्स काजूपाडा टीम. दोन्ही टीम्सने रेडी राहायचं आहे आता मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा जो मुकाबल्यामध्ये आपण पाहिलं तर भरपूर काय घडणार आहे. पंच आहेत रेडी, त्याने दिल्यात आमच्यापर्यंत इशारा. चला डिबेंची टीम सुद्धा सज्ज आहे. पहिला चेंडू प्रशांत प्रफुल्ल बॉलिंग ट्रॅकवर संजय खोपटकर. सूरज आणि संजय दोन बंधू नक्कीच आपण पाहतोय ज्या प्रकारे त्यांचा खेळ, ज्यांची गोलंदाजी ॲक्शन सेम टू सेम ॲक्शन पाहायला मिळते. गोलंदाजी रिलीजिंग पॉईंट देखील सेम पाहायला मिळाले आतापर्यंत. चर्चा ही होईल की आज नित्यसाई लोहियानगर या संघाचा प्रभाव आपल्याला जरूर दिसून येणार आहे या स्पर्धेमध्ये. शॉर्टअप दिले, चेंडू पुल केलाय. अगदी दशरथ आले होते परंतु अगदी फिल्डिंग तितकी चांगली झाली म्हणायला हरकत नाहीये, कारण की जर हा चेंडू जर मिस झाला असता तर लगभग 4 धाब्यांची मोहर त्या फटक्यामध्ये कन्फर्म होती, परंतु तसं झालं नाहीये. इथून आपण बघितलं तर मग धावा मिळवल्या जातात 2. इट इज अ 2 रन्स. नक्कीच छोटा पॅकेट आपण पाहिलं, यंग ब्रिगेड आपण पाहिलं, एक जो मैदानाच्या आतमध्ये तैनात केला आहे लोहियानगर टीम कडून. ध्रुव आपण पाहतोय ज्या प्रकारे आपण पाहू शकतो, म्हणजेच क्रिकेटच्या प्रति बघा लहान मुलांचा जेव्हा इंटरेस्ट वाढतो ना, मग तो इंटरेस्ट जसं जसं वेळ पुढे जातोय ना की त्या खेळाडूमध्ये ना लहान मुलामध्ये सांगितलं तर क्रिकेट खेळण्याच्या भावना आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या जात आहेत. आणि कदाचित त्याच ज्या गोष्टी असतात ना की एका छोट्या खेळाडूला मात्र पुढील मग पटलावर आपण बघितलं तर मोठ्या दिशेने घेऊन जाण्याचं कार्य हे सातत्याने करत असतात. मी पाहिलंय, कारण की जेव्हा ॲज अ कॉमेंट्रीच्या क्षेत्रामध्ये मी पाहिलं होतं 12वा खेळाडू जेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचं संघामध्ये नक्की स्थान बनत नव्हतं असं वैभव दम त्याला मी 12वा खेळाडू पाहिलाय, परंतु तो आता केतकी बॉयज खंडीपाडा संघाचा आहे तर टॉपचा आणि 1चा ओपनर बॅट्समन. नक्कीच कालचा दिवस त्याचा वाढदिवस होता, त्याची देखील आपण चर्चा करूया, कारण की वैभव तुमला मी अनेक स्पर्धा पाहिल्या होत्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये केतकी बॉईज टीमच्या माध्यमातून एक समर्थक म्हणून 12वा खेळाडू अनेक वेळा म्हणतात त्यांनी रोल पूर्ण केला, पण एक दिवस असा उजाडला की त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि त्या संधीनंतर आपण बघितलं की त्यांनी पहिल्याच स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजचा पुरस्कार मात्र प्राप्त केला होता. आणखीन अशी खेळाडू आहेत त्यांची चर्चा मी करेन. हा इथून आपण पाहिलं तर दरम्यान वाईट चेंडूचा इशारा. त्यानंतर मी पाहिलं होतं नक्कीच आज 12व्या खेळाडू आकाश वाघ या खेळाडूला नक्कीच पाहिलं होतं, तर चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाचा हा खेळाडू, त्याला सुद्धा भरपूर स्पर्धा 12वा खेळाडू म्हणून आपण पाहिलं नक्कीच बघितलं होतं, परंतु आता आहे सारजा संघाचा तर A1चा ऑलराऊंडरचा खेळाडू. त्यात नंतर आकाश दानवी या खेळाडूला कोण विसरेल, त्याला सुद्धा आपण पाहिलं होतं 12वा खेळाडू. जेव्हा फिलिप्स असतील संतोष असतील तेव्हा खेळ करायचे, त्यानंतर आपण बघितलं की तो 12वा खेळाडूचं योगदान करायचं, परंतु आता आहे जीवदानीगिरी संघाचा एक आघाडीचा टॉपचा खेळाडू, म्हणजे जे 12वा खेळाडूचं असतं योगदान आणि तो ते नंतर आपण पाहिलं तर कशा प्रकारे पूर्ण करतोय. मैदानाच्या आतमध्ये दरम्यान 3 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. इथून टीमची टोटल आहे ती पोचली गेली आहे पुढे 7च्या घरामध्ये. चेंडू फेकून झालेत आपण पाहिले तर 5 आत्तापर्यंत. या मॅन्डेटरी तर नाही आहे, कारण की जवळजवळ दुसऱ्या राऊंडमध्ये मॅन्डेटरी पावरप्लेचं षटक नाही आहे, कारण की जवळजवळ 3 ओव्हरचा मुकाबला, परंतु ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये आलेल्या ज्या 7 धावा प्रशांत आणि प्रफुल्ल ही जोडी आहे ना, जोडी जमवण्याचा प्रयत्न करते. मी तर म्हणेन 25-30 धावा एक डिफेंडिंग टोटल बनवू शकतो आणि चांगली मग गोलंदाजी केली जाऊ शकते. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फटका हवेत आहे, परंतु फिल्डर होते ती या वेळेला मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मात्र फसला जातोय. मोठी सफलता मात्र मिळेल. चांगला आपण पाहिला इन्फॉर्म बॅटर होता, पहिल्या मॅच मध्ये चांगल्या धावा होत्या, पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार होता, परंतु या मॅच मध्ये मात्र जास्त काही करता आलं नाहीये. प्रशांत मडवीला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने आणि पहिला मोठा धक्का आपण पाहिला तर एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्डीपाडा टीमला मैदानाच्या मध्ये बसतोय. सबसे अलग उसकी झलक का
धन्यवाद डीजे। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उड़ान अपने हौसलों में होती है। हौसलों की उड़ान आज कौन लेने वाला इस मैदान के अंदर, कौन यहाँ पे बेहतरीन परफॉर्मेंस करने वाला है और कौन यहाँ पे आज का दिन अपने नाम करने वाला है। पहला मुकाबला हमने देखा, पहले मुकाबले में जीत हासिल की थी लोहिया नगर की टीम ने, दूसरे मुकाबले में जीत हासिल की एकलव्य मांगुर्नीपाड़ा टीम ने, और उसके बाद एक एक मुकाबला जीतने के बाद देखो अब सामने आ चुके दूसरे मुकाबले में यानी कि सेकंड राउंड में। अब इस सेकंड राउंड में जीत हासिल करते हैं तो शायद मौका बन सकता है इन टीमों के पास आज सुपर 3 में क्वालिफाइड होने का मौका। फुल टॉस गेंद दशरथ की यहाँ पे स्विंग कर दी है, देखो गेंद जा रही है बाउंड्री की तरफ। एक टिप्पा खाने के बाद है क्या, नहीं, अंपायर ने बता दिया और जता दिया कि ये डायरेक्टली गई बाउंड्री लाइन के बाहर 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 6 रन। धन्यवाद डीजे। फुलटा चेंडू फेकला होता, मेजवानी होती पूर्णपणे स्वीकारली आहे। प्रफुल्लने मात्र सिक्सर लगावलाय, दशरथचं भव्य स्वागत सिक्सरने केलंय। स्वॅग से करेंगे गेंदबाज का स्वागत दर्शवून दिलाय। फुलटॉस पुन्हा एकदा मिस टायमिंग, मात्र यावेळेला व्यवस्थित बॅटमध्ये आलेला नाहीये। फिल्डिंग चांगली झाली आहे तिथे, अगदी पॉइंटचे फिल्डर होते, पुढे सरसावले एकदा, मात्र तिथून मी येल। टीमची टोटल आपण बघितली आहे ना, तर टीमची टोटल पोचली गेली आहे 14च्या घरामध्ये एक गडी गमावलेला आहे। एका गड्यांचं मात्र आपण पाहिलं तितकं नुकसान मी तर म्हणेन मानणार नाही एकलव्य टीम। त्यांना जाणीव आहे की 3 ओव्हरमध्ये आपल्याला जास्त धावा फलकावर अर्जित करायच्या आहेत। जवळजवळ 30 प्लसच्या जास्त धावा जर येत आहेत ना फलकावर, तर एक गुड टोटल मात्र इथे बनेल आणि चांगली बिग फाईट मात्र केली जाते मैदानाच्या आतमध्ये। आतापर्यंत आपण पाहू शकतो ही पहिल्या इनिंगमध्ये 14 धावा आलेल्या आहेत। यावेळेला कव्हरच्या दिशेने फटका पाहिला आहे, खेळला जातो डीप कव्हर क्षेत्रामध्ये, फिल्डर आहे तिथे, एका टप्प्याने चेंडूला मात्र फील्ड केलं, 2 धावा मात्र मिळवल्या। ज्याप्रमाणे हा फटका खेळला गेला होता खाली क्षेत्रामध्ये, फिल्डिंग मात्र आपण पाहिलं थोडं खाली क्षेत्र निवडलं देखील होतं। प्रफुल्ल आणि राजेश हे 2 खेळाडू आपण पाहिले तर आता आपल्या टीमला पुढचा जो प्रवास आहे, पुढचा रस्ता आहे तो सुखद करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळत आहेत। 3 चेंडू फेकून झालेत या ओव्हरमध्ये। शॉर्ट अप दिले, एलिव्हेशन कमी पडलंय, डीप मध्ये फिल्डर आहेत तिथे, अगदी एका टप्प्याने चेंडूचं कलेक्शन, चेंडूची फेकी झाली आहे। धावा 2 मिळतील, 2 पेक्षा जास्त काही मिळणार नहीं। एक उत्तुंग षटकार अपन पाहिला, एक बेहतरीन सिक्स हमने देखी है, लेकिन इसके बाद और कई बड़े हिट यहाँ पे आएंगे क्या, आने तो चाहिए क्योंकि ये 3 ओवर का मुकाबला है और बल्लेबाजी करने वाली टीम भी जानती है अगर यहाँ पे बड़े हिट नहीं लगाते, यहाँ पे ज़्यादा रन नहीं बनाते तो फिर कहीं ना कहीं 3 ओवर के मुकाबले हम छोटा टोटल यहाँ से खड़ा कर सकते, तो प्रयास बना रहेगा। सामने की तरफ खेला हुआ ये शॉट है, सीधा तीर, लेकिन उतना अच्छा कनेक्शन नहीं था। देखो अब यहाँ पे दूसरे रन का मौका है और 2 रन पूरे किए हैं यहाँ पे 2 बल्लेबाजों ने। अगदी आपण पाहिलं तर सुंदर तालमेल जोडला गेलाय, टीमची टोटल आपण पाहिली आहे। डेफिनेटली आपण पाहिलं तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले, कारण की आतापर्यंत 3 चेंडूमध्ये जवळ 2-3 वेळा नक्कीच आपण पाहिलं 2 धाव्यांचा नक्कीच प्रयत्न केला गेला आणि पुन्हा एकदा बनू शकतोय 2 धाव्यांचा प्रयत्न नाही, यावेळेला नकार दिलाय। सूरजचं कलेक्शन आहे, नक्कीच विकेटच्या मागे चांगलं कलेक्शन झालंय तिथे। अगदी आपण पाहिलं तर सिंगल मिळेल, टीमची टोटल आपण बघितली आहे ना तर चांगली दिसून येते बघा, कारण की जवळ 21 धावा फलकावर आपण पाहिलं, 2 षटकाच्या अखेरेस आपण पाहिलं तर 21 धावा म्हणजे 10.5ची सरासरी बघा। इथून आपण पाहिलं तर आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये ना 10 ते 12 धावा आल्या तर अगदी आपण पाहू शकतो नक्कीच चांगला होईल, कारण की या षटकामध्ये आलेल्या ज्या धावा आपण पाहिल्या ना दसरं त्याच्या आपण पाहिलं तर मग 14 म्हणजे पहिल्या षटकामध्ये 7 आणि त्यानंतर दुसऱ्यामध्ये 7चा डबल 14 आणि मग आता आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये त्या 14चा डबल होईल का की मग कमी केलं जाईल, काय घडेल पाहूया। सूरज खोपटकर, वेगवान चेंडू होता, अगदी आपण पाहिलं तर डॉट होता, मी तर म्हणेन जर विकेट किपरने पकडला असता तर, परंतु पकडण्यामध्ये असमर्थ राहिले आणि ते कारण प्रमुख ठरलं इथे धाव घेण्यासाठी। चर्चा करायची झाली आहे तर या गोलंदाजीमध्ये 22 धावा म्हणजे फलकावर आपण पाहिलं, या गोलंदाजीमध्ये ना सूरजच्या विरोधात तितकं आपण पाहिलं
सूट नाही मिळणार आहे, कारण की एक चांगला गोलंदाज सातत्याने आपण बघितलं होतं. भरपूर आपण पाहिलं तर क्रिकेट त्याने खेळला गेले आपल्या संघासाठी. बॉडीच्या जवळ बॉडी वेधक मारा मात्र पाहायला मिळतो. यावेळेला रनआउटची संधी आणि संधी मात्र पकडली आहे. प्रफुल्ल रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. दुसरा मोठा झटका मात्र एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीमला फलकावर आपण पाहिल्या तर 22 धावा असताना धन्यवाद डीजे. चर्चा करावी लागेल इथून आपण पाहिली आहे तर मग तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहिला आहे सूरज. परंतु ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली आहे तर मग या शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर मग जास्तीत जास्त धावा हा एक मोठा विचार असेल. परंतु जास्त जास्त धावा कुठून येतील, कशा येतील, हा देखील विचार मात्र मनामध्ये आणावा लागेल. अगली गेंद पुल करने का प्रयास, खिलाड़ी है वहां पे, छोटा पैकेट है, बड़ा धमाका किया है ध्रुव ने, क्या बेहतरीन कैच लपक लिया है. अपने टेनिस क्रिकेट करियर का ये यादगार लम्हा उनको भी याद रहने वाला है. विकेट का पतन. धन्यवाद डीजे. आणि मी चर्चा करतोय ना की क्या लहान खेळाडूचा आत्मविश्वास मात्र कसा वाढतोय तर असा वाढतोय. हा कॅच मात्र नक्कीच त्याला आठवणीमध्ये राहील. आणि हाच कॅच आहे ना की मी सांगते आत्ताच की नित्यसह्य लोहिया नगर या संघासाठी येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू मोठा होणार आहे. आणि की आत्मविश्वास जेव्हा वाढतोय ना तो आत्मविश्वास त्या खेळाडूला एका मोठ्या यशाच्या दिशेने घेऊन जातोय. आणि हा नक्कीच त्याच्यावर ठेवलेला विश्वास देखील मी कर्णधारांचं देखील तारीफ करेन, कारण की या छोट्या खेळाडूला त्याने मैदानाच्या आतमध्ये उतरवलं गेलं आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं तो भरोश्यावर देखील खरा उतरताना पाहायला मिळाला आहे. अजय मैदानाच्या आतमध्ये जरूर आले होते, परंतु या वेळेला एक वेगवान तिखट मारा केला जातोय. सूरज कोपटकर आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा आपण पाहिल्या तो खेळला गेलाय. अनेक स्पर्धेमध्ये ॲज अ बॉलर म्हणून आपण पाहिलं भरपूर चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. एक टॉपचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं देखील जात आहे. त्यावेळेला पाहिला आणखीन एक उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू फेकून झाली. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिले तर 5 टीमची टोटल आहे 22. बघा म्हणजे या षटकामध्ये फक्त आणि फक्त आलेली ती एकमेव धाव. आणि त्या एकच धावीमुळे आपण पाहिलं तर मग कुठेतरी इथे एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीम 2 षटकामध्ये पाहिली होती आपण तर जवळजवळ होती 21 वर. म्हणजे या षटकामध्ये ज्या केलेलं मोठ्या प्रमाणात कमबॅक हे मोठं पाहायला मिळालं. पाहावं लागेल यावेळेला पंच इंटरेस्ट आहे तिथे. हा दिशाहीन चेंडू आहे. जास्त जास्त चेंडूला उछाल देण्याचा प्रयत्न केला जातोय. हार्ड लेन आपण पाहिले जिथे चेंडूच्या नक्कीच टप्पा हाताळला जातोय. चला 2 कर्णधारांना विनंती करते की टॉसच्या दिशेने या. एन्जॉय ग्रुप बेलकडे आणि श्रीमुंड्याई काजूपाडा. यावेळेला आपण पाहिला तर हा चेंडू मात्र निघून जाईल लेग बायच्या दिशेने. डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव मिळेल. एका धावेने टीमची टोटल आहे ती 23च्या घरामध्ये पोहोचली. याचाच अर्थ आपण पाहिला तर 24 धाव्यांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. 3 षटकामध्ये सुंदर मात्र आपण पाहिलं तर हे षटक पाहायला मिळालं सूरजचं. आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर कुठेतरी या फलकाला पूर्णपणे सीमित ठेवलं, लिमिटमध्ये ठेवलं. कर्णधारांना विनंती करतोय मुंडई स्पोर्ट्स काजूपाडा टीम आपण कर्णधार पाठवून द्या. टॉस देखील आपण करूया. दोन कर्णधार आणि
आपण टॉस करण्यासाठी रुपेश आपण या आपल्या शुभ हस्ते करूया हा टॉस. युनिटी स्पोर्ट्स टीमचे ऑलराऊंडर जे खेळाडू आहेत आता कोण कॉल देते ठरवा आपसमध्ये. एन्जॉय टीम बेलकडीकडून कॉल येतोय. छापा येतोय काटा. मुंडे स्पोर्ट्स काजूपाडा टीम टॉस जिंकलाय, काय निवडाल? फिल्डिंग. शुभेच्छा तुम्हाला इन बेस्ट ऑफ लक. बेलकडी टीम तुम्हाला सुद्धा शुभेच्छा इन बेस्ट ऑफ लक. नक्कीच आपण पाहतोय हा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय काजूपाडा टीमनं. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर या पुढील मॅचमध्ये दोन संघ एकमेकांच्या समोर लढताना पाहायला मिळतील. सध्या जाऊया आपण पहिल्या इनिंगमध्ये. तर पहिल्या इनिंगमध्ये घडलेल्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या गेल्या तर त्या गोष्टींचा जर आलेख आपण पाहिला तर पहिली दोन षटकं आपण पाहिली तर एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीमच्या बाजूने होती, परंतु त्यानंतर शेवटचं जे षटक होतं ते राहिलं गेलं नित्यसाई लोहियानगर या संघाच्या बाजूने. चला बॅटिंग करणाऱ्या टीमने लगेच आपण पाहिलं की आता त्या धावा चेस करायच्या आहेत तर तुम्ही क्विक लगेच मैदानाच्या आतमध्ये आपल्या आघाडीचे दोन बॅटर्स आहेत ते पाठवून द्या. कारण की आज वेळेला आपण पाहिलं तर जास्त प्राधान्य का देतोय कारण की आपण भरपूर लेट मात्र आज मॅचेस सुरू केले, त्यामुळे संध्याकाळी आहे ना जर प्रत्येक सामना कमीत कमी 3 ओव्हरचा व्हावा. कारण की जर 1 आणि 2 ओव्हर मग एखाद्या चांगल्या संघाला देखील 1-2 ओव्हरच्या षटकामुळे मोठा फटका पडतो आणि त्यामुळेच मी विनंती करतो की वेळेच्या बाबतीमध्ये तर कोणीही मात्र आपण पाहू शकतो लेट करू नका ही विनंती असेल. चला फलंदाज पाठवून त्या मैदानाच्या आतमध्ये 24 धावा चेस करायचे आहेत. कशा केल्या जातील नक्कीच त्या देखील पाहूया. हा चला मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहिला अगदी टर्न केला होता, बॉडीला रोल केला गेला होता, चेंडूला खेळला गेलाय लॉगलेगच्या दिशेने मात्र चेंडू देखील तिथे थांबला. 2 धावा मात्र मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, होईल का? होऊ शकतो हा ना. आणि इथे आपण पाहिलं तर 3 धावा फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं तर सर थोडा खाली पडलेला पाहायला मिळाला. क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटचा जर नक्कीच खेळ जिंकायचा आहे तर फिल्डिंगचा सर देखील वाढवायला हवा. म्हणूनच उल्लेख करतो ना की बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग युनिट या तिन्ही गोष्टी आपण क्रिकेटच्या पटलावर महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या चांगल्या असायला हव्यात. परंतु 3 धावा पहिल्या अगदी चेंडूवर पाहायला मिळाल्या. 24 लक्ष आहे आणि ते कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल हे देखील आपण पाहूया. धन्यवाद जयेश. 3 धावा धाव फलकातील लागल्या गेलेत. आता मात्र षटकातील हा पुढचा बॉल दशरथ आहे ऑन स्ट्राइक वरती. फटका चांगला आहे दीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू झाला बॉर्डर लाईनच्या पार फरार. धावा मिळतील या ठिकाणी 4 चौकार. धन्यवाद. अडीच चौकार या ठिकाणी आला आणि चौकारांना धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोचली गेली आहे 7 या कड्यावरती. षटकातील हा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल येतोय. चेंडू फेकून झाले 3. पहिल्या बॉलवरती 3, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 4 आणि हा तिसरा बॉल आपण पाहिला तर मग कमबॅक करणारा या ठिकाणी पाहायला जरूर मिळाला आहे. अजून सुद्धा 3 चेंडू बाकी आहेत या पहिल्या षटकातील.
चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. ऑफ साईडला फटका सुंदर होता. मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 8 या आकड्यावरती. चेंडू फेकून झाले 4. लक्ष आहे ते म्हणजेच 24 आणि 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल ओव्हनच्या स्वरूपामध्ये यावेळेस आपण पाहिलं तर तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी घेतली गेली. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. रुपेश दांडेकर तिसरे अंपायर आहेत आमचे आणि त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन मात्र पोहोचवला जाईल. चला लवकरात लवकर डिसिजन पोचवायचं आहे. वाईट चेंडू आहे नक्कीच हा. आणि तिसऱ्या अंपायरने आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं देखील आहे. रुपेश दांडेकर यांना पाहतोय आपण. हा वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. धीमा गतीने हाताळलेला चेंडू होता. अगदी आपण बघितलं तर मिस केलाय. चर्चा करूया आपण तर सध्या इथून सरळ समोरच्या दिशेने अगदी आपण पाहिलं तर मग एका टप्प्याने चांगली फिल्डिंग केली आहे तिथे. जी चर्चा आपण पाहिली होती ना जवळ ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर इथून मात्र जी सुरुवात झाली होती जी सुरुवात आपण पाहिली आहे तर तितकी चांगली झाली आहे. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर ज्या गोष्टी हव्या आहेत त्या देखील होताना पाहायला मिळत. परंतु इथून ज्या 24 धावा आहेत ना तर त्या पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये आलेल्या ज्या 12 आहेत म्हणजे जवळ मग पहिल्या षटकामध्ये थोडंसं हवा काढण्याचं कार्य केलंय. कारण की इथून 12 मध्ये 12 असं चित्र अजून देखील आहे. परंतु ते बदलायचं आहे. ते बदललं जाईल का हे पाहावं लागेल. इथून पाहिलं आपण तर हवेत मात्र फटका या वेळेला सहज खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बघा झेल मात्र तिथे पकडला जातोय आणि या झेलने मात्र विकेट मिळाली दशरथची. इथून जी चर्चा करतोय ना आपण तर मॅच मात्र इथून बनवली जाऊ शकते. विकेट आली आहे आणि विकेटने मात्र आपण बघितलं तर एका बॉलचं एका विकेटचं नुकसान मात्र झालंय. परंतु 11-12चं समीकरण इथून असणार आहे. सूरज कोपटकर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बघा त्यांनी गोलंदाजीमध्ये जो कमबॅक करून दिला होता ना तो फायदेशीर राहणार आहे. कारण की जवळ त्यांनी जर जास्त धावा खर्च केल्या असत्या तर 12 मध्ये जास्त काही धावा राहिल्या असत्या. परंतु 12-12 राहिल्या होत्या तेव्हा मात्र 11-12 आता असतील. इथून सूरज मॅचला पूर्णपणे बदलण्याची क्षमता ठेवत आहेत. वन साइड मात्र गेम मात्र फिरवू शकतायत. परंतु फिरवतील का सूरज बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेला चेंडूला आपण पाहिलं दिशा दिले. चेंडू वेगाने आपण पाहतोय पाहता पाहता निघून गेलाय.
सरळ बाउंड्री लाईनच्या पार मिळतील या बॉलवर धावा 4 चौकार. चौकार या ठिकाणी आला आणि चौकारांना धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. सॉरी 16 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 9 धावा हवेत. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. सध्या तरी चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर आणखी एक महत्वाची मॅच आपण पाहणार आहोत. एन्जॉय ग्रुप बेलकडे आणि श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा या दोन संघामध्ये पुढचा मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सूरजनं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. यस हलकीशी लिडिंग एज मला वाटतं लागली होती. पंच डायरेक्ट दर्शवतायत म्हणजेच सूरजच्या खात्यामध्ये 1 धाव जरूर ऍड केली जाईल. 9 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. झेल झाली आहे ड्रॉप आणि झेल सुटल्यानंतर मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेनं धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 19 या आकड्यावरती. 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. सामन्याचं चित्र थोडस आपण पाहिलं तर मग क्लोज येऊ लागलंय. समीकरण आहे ते मात्र थोडस सोपं झालंय. आठ बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. आता मात्र बॅट बदलली गेली संजयनं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मागे षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑन साइडला. 1 धाव वेगानं पूर्ण केली आहे. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचले ते म्हणजेच 21 आकड्यावरती. यावेळेस हा शेवटचा बॉल होता. याच्यावरती आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 22च्या घरामध्ये. 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील 6 बॉल 3ची गरज. चला थोडीशी घाई करा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केलाय. शतरक्षक आहे जज करतोय. पकडला जाईल झेल आणि समाप्त झालाय सूरज खोपटकर या खेळाडूचा खेळ आउट. आता मात्र 5 बॉल जिंकण्यासाठी 3ची गरज.
6 मध्ये 3ची गरज असताना मात्र पहिल्या बॉलवरती मोठा विकेट करण्याचा प्रयत्न सूरजने या ठिकाणी केला होता, परंतु झेलच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी तो बाद झालाय. मोमेंटम चेंज व्हायला मात्र टाइम लागत नाहीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. एक सिंगल मात्र येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 23 आकड्यावरती. आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 4. रवींद्र दत्त स्मृती चषकामध्ये असा मॅच मात्र एक झाला होता. 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज असताना मात्र तो मॅच जिंकू दिला नव्हता. यावेळेस आपण पाहिलं हलक्या हाताने मात्र चेंडूला दिशा दिली आहे. एकदा वेगाने पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग नित्यसाई स्फूट लोहियानगर टीमनं हा सामना या ठिकाणी जिंकलाय. हार्दिक एकलव्य स्फूट मांगरुणीपाडा प्रशांत मडवी फ्रॉम टीम आपण आलात. चांगला खेळ आपण देखील दर्शवला यंगस्टार मराठा ट्रॉफी मध्ये. आपला देखील आभार. नुकताच झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल तो म्हणजेच खेळाडू सूरज कोपटकर ठरलाय सामन्याचा सामनावीर.